दुर्गाज किचनमध्ये आज आपण हे हेल्दी च्यवनप्रकाश बनवणार आहेत. हिवाळा चालू झाला आहे, आवळ्याचं सीझन चालू आहे. तुम्ही याला च्यवनप्रकाश म्हणा किंवा मुरंबाई म्हणू शकता. तर या ठिकाणी 5 आवळे घेतलेले आहेत. हे कमीत कमी एक 200 ग्राम असतील, 200-250 ग्राम असतील. याला छानसे मी असं ना उकडून घेतलेलं आहे आणि याची अशी काप करून याला आपण बारीक बारीक स्लाइस करून घेणार आहेत किंवा असेही मिक्सरच्या ग्राइंडमध्ये घातले तरी काही हरकत नाही. तेवढ्याच प्रमाणात आपण गूळ घेणार आहेत, चाट मसाला, लाल तिखट, काळं मीठ आणि साधं मीठ. या ठिकाणी धने जिरे पूड आणि 7-8 आपण काळी मिरी घेणार आहेत. चला तर चालू करूयात. या ठिकाणी हे असे छानसे आपण ना त्या उखडलेल्या आवळ्याचे आपण असे काप करून घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या जारमध्ये घालूत आपण. या ठिकाणी ना तुम्ही एक लक्ष ठेवून एक इन्ग्रेडियंट्स घ्या. जो गूळ घेणार आहेत ना आपण, तो थोडासा लालसर किंवा काळपट असणारा घ्या. चिकीचा गूळ किंवा पांढरट असा गूळ घेऊ नका. याच्यात 1 चमचा चाट मसाला जाईल. याच्यामध्ये जाईल आपले 7-8 काळे मिरे जातील. या ठिकाणी चतकोर चमचा आपण ना लाल तिखट घेतला आहे, धने जिरे पूड घेतली आहे आणि 2 प्रकारचे आपण मीठ घेतले आहेत. या ठिकाणी जर लहान मुलं जर असतील ना, तर तुम्ही हे जे लाल तिखट आहे ना थोडंसं कमी करा, कारण की या ठिकाणी काळ्या मिऱ्याचा आपला तिखटपणा याच्यामध्ये येणारच आहे. मी माझ्या मुलीसाठी बनवत आहे, त्याच्यामुळं ना तिला थोडासा खट्टा मिठ्ठा आवडतो, म्हणून मी तिखट घातलेलं आहे. सर्व गूळ याच्यामध्ये घालू आणि याची फाईन अशी पेस्ट करून घेऊ. थोडंसं पेस्ट करायला आपल्याला वेळ लागेल, कारण ना याच्यामध्ये थोडेसे आवळे राहिलेले असतात त्याच्यामुळे. आता या ठिकाणी आपण ना 1 चमचाभर साजूक तुपाचा वापर करणार आहे. या ठिकाणी मी अर्धा चमचा आत्ता कढईला लावून घेत आहे हे तूप आणि याच्यामध्ये जे आपण आवळ्याचं बॅटर केलेलं आहे ना ते घालू. अगदी घरगुती स्टाईलचा आणि वर्षभर टिकेल अशी ही रेसिपी आहे. बाहेरून विकत तुम्हाला च्यवनप्रकाश आणण्याची गरज नाही. आपल्या डोळ्याच्या समोर हेल्दी च्यवनप्रकाश या ठिकाणी बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे अगदी वर्षभर टिकतं. फक्त एक प्रोसेस करा, जेव्हा आपण याला गरम करूत ना त्यावेळेस ना कढईला हे तूप सोडेल तिथपर्यंत याला गरम करा, जेणेकरून याच्यातला पूर्णतः पाण्याचा अंश निघून जाईल. राहिलेला अर्धा चमचा तूप आपण हे असं पूर्ण कढईचं आपलं हे चिटकणं कमी झालं. आता बघा हे सेपरेट होत आहे आपलं बॅटर कढईपासून. त्यावेळेस मी घालणार आहे फक्त ग्लेज येण्यासाठी. ही रेसिपी नक्की बनवा. आपल्या दुर्गाज किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जेवढं प्रमाण घेतलं आहे ना त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढे आवळे असतील ना तेवढा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे, वर्षभर टिकतं. मुरंबा, याला लोणचं म्हणा चटपटीत, किंवा तुम्ही चपातीवर स्लाईड